की महात्मा गांधींच्या भारतामध्ये गोडसेंबद्दल हे वक्तव्य करणं हे योग्य आहे का? मला एवढंच त्यांना सांगायचं आहे की हा भारत गोडसेंच्या विचाराचा नाही, हा भारत महात्मा गांधींच्या विचाराचा आहे. आणि कुठल्याही पक्षाचे कोणीही तर गोडसेबद्दल असं बोलणार असतील आणि त्याच्याबद्दल तुम्ही जर चांगलं बोलणार असाल तर महात्मा गांधींच्या शांततेच्या मार्गाने या विचार, हा जो विचार आहे तो चुकीचा आहे, तो देशाच्या ऐक्यासाठी हानिकारक आहे, त्याच्या विरोधात ताकदीने आम्ही त्याचा विरोध करू. पण तो महात्मा गांधींच्या शांततेचाच मार्ग आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार म्हणते की ही स्टेटमेंट्स आहेत. इंडिया सर जे आता म्हणत होते की समाजाच्या घटना झाल्या ते कर्तृत्ववान महिलेचं कौतुक करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. पण त्या कर्तृत्ववान मातेचा आदर्श खरंच किती आपण करतो. आता 15 तारखेला 15 ऑगस्ट हा आपल्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. प्रत्येक घरातल्या या देशातल्या व्यक्तीच्या प्रत्येक कुटुंबानी एक तरी माणूस स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरला होता. आपापल्या परीने प्रत्येकाने प्रयत्न केला म्हणून आपण इकडे मोकळा श्वास घेऊ शकतो. आणि त्या दिवशी तुम्ही काय खायचं ह्याच्यावर चर्चा झाली. का नाही कोणी असं म्हणत की महात्मा गांधींच्या विचाराचा त्या दिवशी आम्ही लहान मुलांच्या भाषणाची स्पर्धा घेणार आहोत की महात्मा गांधींचं मार्गदर्शन काय होतं आणि त्यांना भारतातून काय अपेक्षा होती, हा मुद्द्यावर का नाही चर्चा सत्र ठेवत. काय तुम्ही खाणार त्याचा काय संबंध आपल्या सगळ्यांशी. पण आज भारतामध्ये दुर्दैवाने महत्त्वाचे विषय बाजूला ठेवून नको त्या विषयामध्ये चर्चेत आपल्याला ते आठवत नाही. ज्याचा उल्लेख सरांनी केला की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे. अहिल्याबाई होळकर ह्या नुसत्या एक योद्धा नव्हत्या, त्याच्या पुढे जाऊन त्या एक उत्तम प्रशासकही होत्या. हेही आपल्याला माहिती असतं. उत्तम प्रशासक, उत्तम महिला, उत्तम बायको, उत्तम मुलगी, उत्तम सून. आणि त्या कधी घाबरल्या नाहीत कोणाला. स्वतःचं राज्य त्यांच्यापेक्षा लहान असलं तरी ताकदीने 28 वर्ष सलग ती माऊली लढत राहिली. तिने कधी हार मानली. त्यामुळे हे कर्तृत्व आहे. आज तुम्ही बघा, आत्ताच रक्षाबंधन झालं. रक्षाबंधनाच्या दिवशी काय कर्तृत्व असतं की भावानी बहिणीला तिची रक्षा करण्यासाठी ते बंधन असतं. पण काळ बदलला. सर तुम्ही म्हणलाय गोष्ट खरी आहे, काळ बदलला आहे. काळाबरोबर रक्षा तर सोडा, पण 25 लाख महिलांना ज्यांना लाडकी बहीण योजनेत पैसे मिळत होते ते कॅन्सल केले. तर तुम्ही हसू नका, पुरुषांचे पण कॅन्सल झाले. ही पहिलीच लाडकी बहीण योजना असेल त्याचे महिलांच्या बरोबरीने पुरुषांचे पण फॉर्म गेले. मला एक प्रश्न विचारायचा आहे, डिंगे सर तुम्ही पण सर आहात ना, तुम्ही फॉर्म भरता ना, तुमच्या सगळ्यांचे मुलांचे फॉर्म भरता ना तुम्ही. एक चूक झाली शेतकऱ्यांच्या फॉर्मची तर पीक विमा मिळतो का? पीक विमा मिळतच नाही. बँकेमध्ये तुम्ही गेला, आता बाजूचे लेखच आहे बँकेमध्ये. बँकेमध्ये जर फॉर्म तुम्ही एक चुकीचा भरला तर लोन मिळेल का? नाही मिळेल. इथे महिलांसाठी स्कीम आहे पण त्याच्यात पुरुष घेतो. काय म्हणजे काय म्हणायचं? लोक नाराज होतात सत्तेत ते मला, पण माझा आरोप आहे या सरकारवर की 4,800 कोटीचा भ्रष्टाचार या सरकारने केलेला आहे. 25 लाख महिलांना पहिल्या टप्प्यात अजून यायचे नाव. हा पहिला टप्पा आहे. जे जे इथे असतील ना लाडक्या बहिणी, संभाल के रहो, आपल्या कष्टाने उभ्या राहा बाबा. या सरकारच्या भावाचं काय फरक आहे? 25 लाख 4,800 कोटी रुपयाचा गफला केला की नाही?
4,800 कोटी किती शून्य देवालाच ठाऊक. मला 4,800 कोटी द्यायचं कसं हे पण नाही माहिती. कारण काय दुर्दैव आहे की ह्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना, आणि मी म्हणत नाही मकरंद आबा माहिती ना, असे मगाशी कोणीतरी भेटलं मला, मकरंद आबा पाटलांचं स्टेटमेंट आहे की ह्या राज्यामध्ये दर 3 तासाला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च तुमचा नंबर यायचे, पण जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो. दर 3 तासाला एक शेतकरी. शिक्षक, मी स्वतः गेले होते, रोहित दिवसभर बसला होता, रात्रीभर तिथे झोपला शेतकऱ्यांवर, त्या शिक्षकांबरोबर. तुम्ही पाहिलं असेल, पवारसाहेब गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना वेळ दिली आणि मग त्यांना ठोक अनुदान मिळालं. काय नव्हतं तोपर्यंत. म्हणजे शेतकरी अडचणीत, शिक्षक अडचणीत, जलजीवन मिशन अडचणीत, ते जेवणाची थाळी अडचणीत, लाडकी बहीण अडचणीत. मग कुणाचं भलं चाललंय? कुणाचंच भलं? तुम्ही मला सांगा ना, कुणाचं भलं चाललंय या राज्यात? सगळी आर्थिक परिस्थिती या राज्याची, प्रत्येक स्कीम जी गरिबाची आहे, कष्ट करणाऱ्याची, त्याच्यासाठी यांच्याकडे पैसे नाही. आणि काय 80,000 कोटी रुपयाचा रस्ता बांधायचा निर्णय केला. नंतर नाही चलेगा. रस्ते का लागतात? कारण का त्याच्यात तुम्हाला लाडकी बहीण नको, तुम्हाला कर्जमाफी नको, तुम्हाला खाडीमध्ये अन्न मिळते आमच्या बहिणींना ते नको, कांद्याला हमी भाव नाही, दुधाला भाव नाही, पण रस्त्यासाठी पैसे आहेत. आणि छोटे मोठे नाही, 84,000 कोटी रुपयाचा रस्ता त्यांना करायचा. कुणासाठी रस्ता? काय त्या रस्त्याचं नाव पण विसरलं. काय शक्तीपीठ मार्ग. शक्तीपीठ मार्गासाठी 84,000 कोटी रुपये त्यांच्याकडे आहेत. पण तुम्हाला लाडक्या बहिणींना पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे. पुरुषांना देऊ नका लाडक्या बहिणीतले. हा भ्रष्टाचार नाही तर काय? त्यामुळे दुर्दैव आहे की ज्या महाराष्ट्रासाठी एवढ्या ताकदीने हा महाराष्ट्र त्यांच्याबरोबर उभं राहिला. काही लोक तर आजकाल संसदेमध्ये, तुम्ही मला सांगा, मी तुमची खासदार आहे, मी संसदेत गेल्यावर पत्ते खेळले तर तुम्हाला आवडेल का? नाही, मी प्रश्न विचारते, खूप गांभीर्याने प्रश्न विचारते. तुम्ही ज्यांना मतदान करता त्या व्यक्तीची तुमची काय अपेक्षा आहे की संसदेत जायचं, फुल टाईम बसायचं आणि तिकडे आमचे प्रश्न मांडायचे? त्याच्यात कौतुक केलं तर काही कौतुक नाही, तर त्यासाठीच तुम्ही मला मतदान केलं. आणि तिकडे जाऊन मी जर फोनवर पत्ते खेळत बसले तर तुम्हाला चालेल? या राज्याचे कृषी मंत्री पत्ते खेळतात आणि इतके सुंदर पत्ते खेळतात की त्यांना स्पोर्ट्स डिपार्टमेंट दिलं. खरं आहे की बाबा तू पत्ते छान खेळतो, तू आपला स्पोर्ट्स डिपार्टमेंट केलं. कुठला आहे? तुम्ही चेष्टा करून ठेवली आहे. एखादा थोबाडीत मारतो, दुसरा कॉलर पकडतो, तिसरा शिव्या घालतो. हे महाराष्ट्राची संस्कृती. मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगते नाही, तुमच्या घरी मदतीला बाई येते ना, ती जर फोनवर पत्ते खेळत बसली तर तुम्हाला चालेल? तुमच्या घरी रंगकाम करायला माणूस येतो, तुम्हाला चालेल का? चालेल का? यांची एजन्सी आहे गाडीच्या एजन्सीमध्ये तुमचा माणूस पत्ते खेळत बसला तर तुम्हाला चालेल का? तुम्ही तर निवडून घ्या. काय तिकडे हाऊसमध्ये, असेंब्लीमध्ये शेतकरी मात्र 3 तासाला एक शेतकरी, आणि ह्यांना पत्ते खेळायचं सुस्त आहे. लाज वाटली पाहिजे, राजीनामा द्यायला पाहिजे नव्हता असल्या माणसाने. लावले शेतकऱ्यांची. आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंट, कशाला स्पोर्ट्स डिपार्टमेंट त्यांना दिले? म्हणे मी खूप तज्ञ आहे त्याचा. कसला तज्ञ? अरे खेलो इंडिया सारखा चांगला काम केलं एखादं, त्यासाठी काय तुम्हाला निवडून दिलेलं? या राज्याची सेवा करण्यासाठी तुम्हाला दिलं. त्यामुळे दुर्दैव आहे की या सरकारमध्ये, आणि मुख्यमंत्र्यांना सांगावं लागतं जरा आवडून बोला. तुम्ही काय लहान बाळत का शाळेत? तुम्ही सरकार आहात, 200 आमदारांचे निवडून गेले आणि मग सांगतात की शेवटची परत बोलला नंतर ह्यावेळेस खरंच काढून टाका. कधी इतक्या वर्षात महाराष्ट्रात असं बघितलंय का? मला मी विरोधक म्हणून टीका करत नाही. जे चांगले ते चांगलेच आहे, जे वाईट आहे ते वाईट आहे. दिल्ली जो भेटतो तो म्हणतो अरे काय तुम्हाला असं तास खेळते आजकाल असेंब्ली में कोई काम नहीं करता है तुम्हारे राज्य. असं आम्हाला आपली महाराष्ट्रातून काय केले
नेहमी लोक विचारतात महाराष्ट्र में क्या हो रहा है, नेहमी महाराष्ट्राचं कौतुक होतं, पण आता महाराष्ट्राचं कौतुक दिल्लीत होत नाही. महाराष्ट्राची चेष्टा लोक दिल्लीत करायला लागले आणि ह्याला जबाबदार फक्त आता सरकार आहे. कारण काही सगळे उद्योग जे असते कॅमेरे चालू असतात ना त्याच्यात, आणि मग तो कॅमेरा जातो आणि सगळं व्हायला वास्तुस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपलं राज्य कुठल्या दिशेने इलेक्शन येतील जातील. त्यांनी आमच्या टीकावर करावी दिलदारपणे, आम्ही करू ही सशक्त लोकशाही. लोकशाहीमध्ये कालचंच उदाहरण, आम्ही पार्लमेंटमध्ये चर्चेला तयार आहोत. लोक आम्हाला म्हणतात अरे तुम्हाला कशाला चर्चा पाहिजे, मशीनमध्ये घोटाळा नाही, हे नाही, निवडून आला की तुम्ही घोटाळा म्हणता, निवडून नाही आला की तुम्ही म्हणता. माझं काय म्हणणं, मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर इलेक्शन कमिशनने दिलं पाहिजे की राहुल गांधींनी जो धीक दाखवला ना एवढा बघितला ना तुम्ही, त्याच्यातली एका घरामध्ये 400 नावं, एका घरात 80 नावं आली कुठून? एका माणसाची 10-20 म्हणणं, ही लोकशाही आहे. मला सांगा तुमची मुलं तुम्हाला कॉपी करून पास करायचे का मेहनत करून पास करायचे? अर्थातच मेहनत आहे, कॉपी करून. मी म्हणत नाही की ते बारामतीत झालं जाऊन, माझं म्हणणं आहे काश्मीर टू कन्याकुमारी कोणीही कॉपी करू नये, पास व्हा स्वतःच्या मेहनतीने पास. 8 मतं एक माणूस देतो एका घरात, आणि आरोप राहुल गांधींनी केला, चला आम्ही विरोधक आहोत. चॅनलवाले गेले ना सगळे, चॅनलवर पाहिलं की नाही तुम्ही त्या घरात होते का तेवढे लोक? नव्हते लोक. आधार कार्ड खोटी काढली आहेत की नाही? काढली आहे. मृत लोकांचं मतदान झालंय का? तर झालंय. हे सगळं आहे ना, वास्तव आहे ना या राज्याचं. मग मोजणी व्हायला नको त्याची. जे व्हावं, माझं म्हणणं आहे कोणी निवडून यावं, पण सरळ मार्गाने निवडून. मला नेहमी हा प्रश्न पडतो, लोक म्हणतात ना की कालच हे कोणाला तरी कोणतरी म्हणलं आजकाल इमानदारीची दुनियाच नाही राहिली. म्हटलं नाही, इमानदाराची दुनिया आहे म्हणून हा देश चालला आहे. मला सांगा, आता मी आहे सुप्रिया सुळे, मी कशी असते तरी मला वाटतं माझ्या नवऱ्याने इमानदारच असावं, माझ्या मुलांनी इमानदारच असावं, माझ्या पक्षाने इमानदार असावं, माझ्या ड्रायव्हरने इमानदार असावं, माझ्या स्वयंपाकाने इमानदार असावं, माझ्या मैत्रिणी. खरं आहे का नाही मला सांगा, म्हणजे मी कशी वागली तरी चालेल, पण माझा नवरा, मुलं, कुटुंब, माझे फ्रेंड्स, माझा ड्रायव्हर, माझा PA या सगळ्यांनी इमानदार असलं पाहिजे. हे एखाद्याचं नाही. म्हणजे तुम्ही अपेक्षा करता सगळ्यांनी इमानदार व्हावं आणि तुम्ही कॉपी करता, असं कसं? म्हणजे त्याच्यामध्ये समाजामध्ये इमानदारीला आजही महत्त्व आहे, आणि नसतं तर मी कधीच निवडून आलो. खरंच आहे. त्याच्यामुळे आपल्या विचाराशी, आपल्या निष्ठेशी आणि आपल्या कामाशी इमानदार राहावं. आणि त्याचं सगळ्यात मोठं आणि सुंदर उदाहरण म्हणजे काय ताकदीने लढली होती, आणि तसं त्याचं स्वतःचा काय स्वार्थ होतं. नेहमी ताकद व्हायची. मी नेहमी म्हणते आपल्यापेक्षा जो वीक असतो ना त्याच्याशी लढण्यात काय मदत आहे. त्या वेटरला थोबाडीत मारण्यात काही कौतुक नाही. त्याला जर त्या MLAला थोबाडीत मारायची होती ना तर त्या मालकाची जाऊन लढायचं, त्याच्याशी काय लढतात. बिचारा वेटर काय करतो, त्याच्या हातात जे दिलं ते त्यांनी आणलं, तो काय स्वयंपाक करत असला. मग ही सगळी प्रवृत्ती महाराष्ट्रात आज येते ना, कुठेतरी मोडून काढण्याची गरज आहे. आणि कोणीतरी ताकदीने त्याच्यावर आणि विरोधात लढलं पाहिजे, बोललं पाहिजे. मी का करू, मला भीती वाटते ते काय नाही. भीत्या पाठी ब्रह्मरक्षा. तुम्ही जर इमानदार असला तर कसली भीती कुणाला? काय प्रॉब्लेम आहे? बोला, लढा, स्वतःचं मत मांडा, आणि पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी पण मांडा. तुम्ही मतं मांडली नाही ना तर मग प्रॉब्लेम आहे. तर लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले, आता पुढे काय? मी तर लढायचं ठरवलं. 25 लाख कोण या महिला कॅन्सल केल्या, कुठून केल्या, मग इथं व्यक्त केल्या आहे. तर तुम्ही सगळ्यांनी माहिती काढली पाहिजे कुठल्या महिलांची नावं कॅन्सल केली, आणि कुठल्या पुरुषांनी पैसे घेतले त्यांचे पैसे आम्हाला परत पाहिजे. हे आमच्या स्कीमचे पैसे, आणि ते सगळे पैसे शेतकऱ्यांना द्या. ज्या ज्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेत पैसे घेतले ते त्यांच्याकडून काढून शेतकऱ्याच्या अकाउंटला टाकले. तुम्ही खूप पुढचे काही वर्ष आपल्याला काम आहे. पण जसं विखे सर म्हणले की आपल्याला इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आज आपल्यावर आहे. तो चुकीचा सांगितला जातो, व्हॉट्सॲपमधून सांगितला जातो, तो
सगळा खरा नसतो आणि उमा भारती काही नाही बोलल्या त्याचा मी या व्यासपीठामधून जाहीर निषेध करते. महात्मा गांधींच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याचा जाहीर निषेध शांततेच्या मार्गातून होईल. आज आपण सर इतका लागून आला आणि एवढं सविस्तर भाषण तुमचं केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि सगळ्या संयोजकांनी खूप चांगला कार्यक्रम आज इथे घेतला. जराशी गैरसोय पावसामुळेही सगळ्यांची झाली त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करून त्यांचा कौतुक सोहळा आहे त्यांचं कौतुक करून त्यांना मनापासून तुमच्या पुढच्या आयुष्याला मनापासून शुभेच्छा देऊन आपण जागा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.